प्रवरानगर येथील प्रवरा पब्लिक स्कूलच्या ग्राउंडवर संपन्न झालेल्या प्रवरा शैक्षणिक व औद्योगिक सांस्कृतिक समूहाच्या वतीने पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यावेळी उपस्थित होते। आजच्या या 77व्या प्रजासत्ताक दिनाचे सन्माननीय अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न होत आहे। 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। परेड कमांडर इकडे सारखा तिकडे सारखा सभी ग्रुप आपके निचले ट्रूप राष्ट्रध्वजाला सलामी देतो आहे। त्यानंतर आपल्या समोर येतो आहे SPI सैनिक स्कूल ट्रूप कमांडर अंश काळे आणि कॅप्टन एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा ट्रूप राष्ट्रध्वजाला सलामी देतो आहे। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आमचे हे उद्याच्या भारताचे नवजवान एका तालात सुरात आणि तितक्याच शिस्तबद्ध पद्धतीनं राष्ट्रध्वजाला सलामी देतात। त्यानंतर आपल्या समोर ट्रूप कमांडर सार्थक दुबे आणि मार्गदर्शक श्री प्रज्वल भगत यांच्या नेतृत्वाने तयार झालेला हा ट्रूप राष्ट्रध्वजाला सलामी देतो आहे। ट्रूप कमांडर आणि श्री दीपक डोणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले हे सर्व ट्रूप राष्ट्रध्वजाला सलामी देत आहेत। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं हे संचलन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या सर्व संचलनामध्ये आपल्या शिस्तीचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवत आहेत। एका लयीत, एका तालात आणि एका सुरात हे सर्वजण आज प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलच्या प्रांगणामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक सन्माननीय अण्णासाहेब पाटील म्हस्के साहेब, माननीय कैलास नाना, माननीय डॉक्टर भास्करजी कर्डे पाटील, माननीय बच्चू पाटील, उपस्थित असलेले व्यासपीठावरील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन झाले अशा माननीय सुष्मिता विखे पाटील, उपस्थित असलेले प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय प्राचार्य, सर्व सन्माननीय शिक्षक, आलेले सर्व विद्यार्थी आणि मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सर्व विद्यालयांनी जो सहभाग नोंदवला आणि असा अभूतपूर्व मार्च पासचं प्रदर्शन आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन। एक असा कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये होणे
आणि या कार्यक्रमाची तयारी जवळपास महिन्याभरापासून सर्व प्राचार्य वर्ग, सर्व शिक्षक वर्ग आणि सगळ्याच संस्थेच्या विविध घटकांनी एकत्रितपणे जी तयारी केली आणि आज त्या तयारीचं रूपांतर अशा भव्य कार्यक्रमामध्ये झालं याचा मला विशेष आनंद आहे. प्रजासत्ताक दिनाचा महत्व प्रत्येक आयुष्यामध्ये वेगळं वेगळं असतं. जेव्हा आपलं वय कमी असतं तेव्हा आपल्याला रिपब्लिक डे परेड पाहायला एक वेगळा आनंद असतो. त्याच्यापेक्षा लोक जेव्हा शाळेत येतात तर त्या मुलांना प्रजासत्ताक दिनामध्ये आपल्याला रविवार नंतरची अजून एक सुट्टी मिळते याचा एक आनंद असतो. त्याच्या थोड्या पुढच्या वयामध्ये सुट्टी सहित प्रजासत्ताक दिनानिमित्त काहीतरी गोड खायला मिळतं. गोड देतात तुम्ही? जिलेबी मिळतात, समोसे मिळतात, बालुशाही मिळतात, मला माहित नाही. आम्हाला लाडू मिळते म्हणून आम्ही प्रजासत्ताक दिनाची आठवण ठेवायची. मग जसं अजून वय वाढतं तेव्हा देशाचं प्रजासत्ताक दिनाला असलेलं महत्व आणि ज्या शहीदांनी आणि ज्या ज्या लोकांनी या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी त्याग केला त्या लोकांची आठवण येते आणि ते स्मरणात राहतं. आणि मग आमच्या वयामध्ये आल्यानंतर सलामी देण्यासाठी आपल्याला सकाळी जावं लागतं, ते महत्व असतं. तर प्रत्येक वय घटकामध्ये वेगळं वेगळं महत्व जरी प्रजासत्ताक दिनाचं असलं तरी सुद्धा देशाला पुढे नेण्याचं काम हे याच दिवशी प्रत्येक युवकामध्ये एक प्रेरणा देणारं काम आपण करत आहोत. आज देशाचे लाडके प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने देश प्रगती करत आहे, या देशाचं भविष्य एकदा बसलेले सर्व युवा आहेत, समोर मार्च पास्ट मध्ये सहभागी झालेले सर्व युवा आहेत आणि मला विश्वास आहे की आपण सगळ्यांच्या माध्यमातून हा देश अजून प्रगती करेल आणि हा देश विश्वामधला एक नंबरचा देश म्हणून मानांकन प्राप्त करेल. आज या विश्वासाने आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आयोजनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. पदोन्नती झाल्याबद्दल शेअर मानू शेख मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्यानंतर कृष्णा राजे सर्व पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते तयार राहायचंय. कॅडेट श्रुती के अडसूळ त्यानंतर कॅडेट यश राजेंद्र पवार 10 मीटर टीप साईट एअर रायफल मध्ये त्यांना हे यश संपादन केलेलं आहे. त्यानंतर प्रतीक बाळासाहेब. यानंतर आजच्या प्रजासत्ताक दिन परेड 2026 मधील सर्वोत्तम त्यानंतर तृतीय बक्षीस जाता आहे SPR. त्यानंतर आजच्या परेड संचलनातलं द्वितीय बक्षीस जात आहे लोक पॉचन वार्ड. आणि आजच्या परेडचा आणि आजच्या प्रजासत्ताक दिन परेड मधील सर्वांना गौरव वाटावा असा आपल्या अहिल्यानगरची कन्या आणि आपल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची सीता अशोक शेळके. धन्यवाद. आणि मी मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. पुढील आणि लोकांमध्ये हेल्थ अवेअरनेस निर्माण व्हावे याच्यासाठी आपल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा विशेष सहभाग आहे. आणि दररोज प्रत्येक स्कूलमध्ये
and my dear students. A dream which we saw 10 days back has come alive today. So let us give a round of applause to all our dear students, faculty members and everyone who participated to make the event successful. On behalf of Pravara Rural Education Society and the entire Pravara family, I thank each one of you for coming and gracing the occasion. Thank you so much. Jai Hind, Jai Maharashtra. धन्यवाद सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आजच्या या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मान्यवरांच्या शुभ हस्ते अवकाशामध्ये या ठिकाणी रिफ्रेशमेंट वाटपासाठी ज्या कोऑर्डिनेटरला ज्या पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण रिफ्रेशमेंटचं वितरण या ठिकाणी विद्यार्थी. प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवरा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय बोडखेसह उपसंपादक सूरज बोडखे, प्रवरा परिसर.